त्या त्रासासाठी तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा आल्या होत्या? गर्भाशयात गाठी होत्या. त्याच्यामुळे काय त्रास व्हायचा? ब्लडिंग जात होतं. हे ब्लडिंग तुम्हाला किती दिवसपर्यंत जात होतं? सुरूच राहत होतं. कंटिन्यू सुरू राहत होतं. किती दिवसांपर्यंत? एक महिना असं सुरूच राहत होतं. बरं. मधात बंद होई, अजून सुरू होई, 8 दिवसात बंद. बरं. मग तुम्हाला माझ्याकडे यायच्या किती वर्षांच्या अगोदरपासून हा त्रास होता? 1 वर्ष. बरं. नंतर तुम्ही ॲलोपॅथिक मेडिसिन त्यावेळेस त्याच्यासाठी घेतली, त्यांना आराम नाही पडला, मग माझ्याकडे आले. होमिओपॅथिक मेडिसिन घेतल्यानंतर किती दिवसांमध्ये तुम्हाला आराम पडत गेला त्या प्रॉब्लेमवर? 3 महिन्यात. 3 महिन्यात ब्लिडिंग कमी झालं. बरं. नंतर सोनोग्राफी काढली आपण. सोनोग्राफीमध्ये काय आलं मग नंतर? सोनोग्राफीमध्ये कसं होतं ते काका? सोनोग्राफीमध्ये ते गाठी दाखवल्या होत्या सुरुवातीला. हां. आणि नंतर त्या कमी झालेल्या. डबल पुन्हा जेव्हा केली तेव्हा ते कमी प्रमाणात झाल्या. बरं. नंतर जेव्हा होमिओपॅथी मेडिसिन आपण घेत राहिलो तर तो ब्लिडिंगचा त्रास तुम्हाला पुन्हा कधी झाला का? नाही. बरं. आता त्या विषयाला किती वर्ष होऊन आले? टोटली किती वर्ष होत आहे? 4-5 वर्ष झाले. त्याच्यासाठी ॲलोपॅथिक डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? त्या गाठींसाठी त्यांनी काय सांगितलं होतं? ऑपरेशन सांगितलं होतं. आतापर्यंत आपल्याला ऑपरेशन वगैरे काही करायचं काम पडलं नाही. ठीक आहे. आता सध्या तुम्ही मधात कशाच्या त्रासासाठी आले होते माझ्याकडे? त्याचा काय त्रास होता तुम्हाला? एक पाय आणि एक हात दुखत होता. डॉक्टरने काय सांगितलं होतं? ऑपरेशन. स्पॉन्डिलायटिस. तो त्रास तुमचा होमिओपॅथिक मेडिसिन नंतर आता कसा आहे? बरं आहे. किती % आराम आहे तुम्हाला त्याच्यामध्ये? 80% आराम आहे तुम्हाला. आता तो चक्कर विक्कर येत नाही तुम्हाला? आता सध्या कुठला त्रास चालू आहे? आता पाय दुखते, जॉईंट दुखतात तुमचे. याच्यामध्ये किती % आराम आहे तुम्हाला पहिल्यापेक्षा आराम आहे. किती %? 80%. याच्यात आराम आहे. म्हणजे तुमच्या गर्भाशयाच्या गाठी पण बसल्या, ब्लिडिंग पण बसली, तुमचा स्पॉन्डिलायटिस पण बसला, आणि आता जॉईंट पेन पण तुमचं कमी होत आहे. जॉईंट पेन पण कमी आहे ना? थकवा वगैरे येतो का? एनर्जी चांगली आहे. धन्यवाद.